हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि राज्याच्या अंतर्गत भागात निर्माण झालेली कमी दाबाची चक्रीय स्थिती यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम कोकण विभागाबद्दल बोलायचे झाले तर येथे पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येणार आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे। तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव वाढताना दिसणार आहे। कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात तसेच कोकणालगतच्या परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहू शकतो। दुसरीकडे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप काहीसे विखुरलेले राहील। नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे। मराठवाड्यासाठी हा अंदाज सकारात्मक मानला जात आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विस्तृत क्षेत्रावर पावसाची शक्यता असून बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। विदर्भातही पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर तुलनेने अधिक राहू शकतो।